नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओचा विषय थंबनेलवरून तुम्हाला समजलाच असेल. त्या व्हिडिओची सुरुवात पुन्हा एकदा एका गोष्टीनं होते. तर चला सुरुवात करते. गोष्टीचं नाव आहे राजा आणि चांबड्याचा रस्ता. तर बघा, एक राज्य खूप समृद्ध होतं. त्या राज्याचा राजा आपल्या प्रजेवरती खूप प्रेम करत होता. एके दिवशी त्याला वाटलं की आपण पायी प्रवास करावा, दौरा करावा, म्हणजे आपल्या प्रजेच्या अडचणी काय असतील त्या समजता येतील, समजून घेता येतील. त्यामुळे तो वेश बदलून मग रस्त्याने पायी पायी चालत गेला. मग पायी जाताना त्याला रस्त्यामध्ये दगडधोंडे आडवे आले. रस्ता थोडासा खराब होता. असं म्हणजे बऱ्याच गोष्टी. त्याला आता त्या राजाला चांगल्या अंथरुणावर चालायची सवय, म्हणजे मखमली गालीच्यावरती चालायची सवय, आणि तो एकदम रस्त्यावरती चालल्यामुळे त्याला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. पहिली गोष्ट म्हणजे राजाला चालायची सवय नव्हती, आणि चालायची जी सवय होती ती मखमली रस्त्यावरती. राजानं कधीही प्रवास केलेला असेल तर घोड्यावरती, रथामध्ये अशा पद्धतीनं प्रवास केलेला असतो, आणि पहिल्यांदाच तो पायी चालत असतो आणि रस्ता त्यात खडबडीत असतो. त्यामुळं राजाला त्या गोष्टीचा त्रास होतो. त्याचे पाय दुखू लागतात, त्याच्या पायाला फोड येतात, पायाची त्वचा सोलून निघते, आणि पायसुद्धा भरपूर त्याचे भाजलेले असतात. त्यामुळं त्याला एक गोष्ट लक्षात आली की माझं राज्य सगळं समृद्ध आहे, पण माझ्या राज्यामध्ये रस्ते खराब आहेत, असं त्याच्या मनामध्ये विचार येतो. मग तो राजा घरी येतो. घरी आल्यानंतर 2-4 दिवस आराम करतो आणि तो एक फरमान काढतो. मग तो मंत्र्यांना, सेवकांना, सगळ्यांना एक मोठी सभा बोलवतो आणि त्या सभेमध्ये सांगतो की मी असा असा दौरा केला होता. प्रजेच्या अडचणी काही नाहीत, माझी प्रजा सगळी सुखात आहे, पण त्यांना मला एक अडचण वाटते की माझ्या राज्यातले रस्ते खराब आहेत. आणि मग तो राजा भर सभेमध्ये प्रजेच्या प्रेमापोटी एक मूर्खपणाचा निर्णय घेतो. तो निर्णय घेतो आणि सांगतो की माझ्या राज्यातील सगळ्या रस्त्यांवरती रस्ते चांबडीचे करा, कारण का माझ्या प्रजेच्या पायाला जाताना त्रास होऊ नये, म्हणून तो असं फरमान काढतो. आणि मग ती सभा तिथंच संपते. त्यानंतर त्या राज्याचे मंत्री, सेवक, जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते सगळे विचारात पडतात की राज्यातले सगळे रस्ते चांबड्याचे करायचे म्हणजे एवढ्या प्राण्यांची हत्या करावी लागेल, एवढा सगळा खर्च करावा लागेल, आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा शक्य आहेत? त्या फक्त बोलताना सोप्या आहेत, पण करताना या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का? आणि या विषयावरती राजाशी बोलायचं म्हणजे शेवटी ते कर्मचारी असतात. मग काय करायचं असा विचार सगळे करतात. मग ते सगळे विचार करत असताना एक सेवक म्हटला, मी हिम्मत करून राजाशी बोलतो. सगळेजण म्हणले, तू काय बोलशील? तर तो म्हणला, फक्त बघत राहा. तो सेवक आहे तो खूप सगळी हिम्मत एकवटून गोळा करून राजाच्या समोर गेला आणि राजांना डायरेक्ट म्हणाला की बाबा, चांबड्याचा रस्ता करणं शक्य नाहीये, त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय देऊ का? तो राजा म्हणाला, माझे एवढे महान बुद्धिमान जे मंत्री आहेत त्यांना ते काही बोलले नाही, तर तू या विषयावरती काय बोलणार? असं राजा त्याच्यावरती चिडून बोलला. तर तो अनम्रपणे म्हणाला, राजे, माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा माझं ऐकून घ्या. राजा म्हणाला, ठीक आहे, बोल. मग त्यानं सांगितलं की राजे, अख्खा रस्ता चांबड्याचा करण्यापेक्षा फक्त त्या आपल्या दोन्ही पायाला चांबडं लावलं तर, म्हणजेच आपल्या प्रजेच्या पायामध्ये चांबड्याच्या चपल्या घातल्या तर, असा तो म्हणाला. आणि राजा एकदम खुश झाला आणि म्हणाला, इतक्या मोठ्या मोठ्या मंत्र्यांना जे सुचलं नाही ते तुला सुचलं. तर तो म्हणला, फक्त बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे, असं तो सेवक म्हणाला. हे सगळं ऐकून राजा सुद्धा विचारात पडला की मी किती मूर्खपणा करत होतो, माझा विचार किती मूर्खपणाचा होता. त्यानंतर त्या राजानं जे चांबड्याचा रस्ता बनवण्याचं फरमान काढलं होतं ते रद्द केलं आणि सर्व प्रजेला चांबड्याच्या चपल्या बनवून देण्याची आज्ञा दिली गेली. त्याच्या लक्षात आलं की संपूर्ण रस्ता मऊ करण्यापेक्षा मी माझे पाय सुरक्षित केले तर हे खूप चांगलं होईल, कारण सगळ्या गोष्टी बदलणं शक्य नाही, पण माझे पाय सुरक्षित करणं हे माझ्या हातात आहे, असं राजाला वाटलं. आणि त्या राजानं त्या सेवकाचं कौतुक केलं, त्याला खूप मोठं बक्षीस दिलं, आणि तिथूनच चांबड्याच्या पादत्राणाचा जन्म झाला किंवा उगम झाला असं म्हणायला काही हरकत नाही. तर बघा मंडळी, ही गोष्ट फक्त त्या चपलेपुरती मर्यादित नव्हती. माझा सांगण्याचा असा उद्देश होता की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीनं असं वागलं पाहिजे, लोकांनी असं केलं पाहिजे. म्हणजे साधं सोपं उदाहरण आहे, कचऱ्याच्या बाबतीत आपल्याला वाटतं की लोकांनी इथं कचरा टाकू नये, हे करू नये, पण आपण पण त्याच ठिकाणी नेऊन टाकतो ना. तर
त्या सगळ्या छोट्या छोट्या बदलांची सुरुवात ही आपण केली पाहिजे. पण जो कचरा रस्त्याच्या कडेला टाकतो तो जेव्हा आपल्याकडे घंटा गाडी येईल किंवा एखादं जे कचऱ्याचं ठिकाण ठरवलेलं आहे त्याच ठिकाणी आपण टाका. आपलं बघून एखादी दुसरी व्यक्ती शिकेल, तिचं बघून आणखी तिसरी व्यक्ती शिकेल. असं करत करत थोडाफार बदल होईल. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे माझा, की प्रत्येक वेळी बदलाची अपेक्षा इतरांकडून न करता बदलाची सुरुवात आपण स्वतः करा. ह्या सगळ्या सांगण्याचं तात्पर्य एकच, की आपल्यासमोर आलेली परिस्थिती आपण बदलू शकत नाही, पण त्या परिस्थितीला समोर जाण्यासाठी आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो. म्हणजेच बघा, एखादं संकट आलं तर ते आपण संकट बदलू शकत नाहीत, पण त्या संकटाला कसं सामोरे जायचं, त्या संकटासोबत कसे 2 हात करायचे, यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू शकतो, स्वतःला बदलू शकतो. बरोबर ना मंडळी? तर मंडळी, कशी वाटली ही गोष्ट किंवा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि भरपूर शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, भेटूयात आपण पुढच्या अशाच एका छोट्याशा गोष्टीसोबत, छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या.